पार्शियल डिस्चार्ज मेनली काय की इन्सुलेशन जे आहे त्या इन्सुलेशन मध्ये पॉइंट्स राहतात. ओके, म्हणजेच काय की इन्सुलेशन मध्ये डिफेक्ट्स असतात. ओके, इन्सुलेशन जे आहे ते ते युनिफॉर्म जर नसेल, ओके, तर त्यावेळेस काय होतं की इलेक्ट्रिक स्पार्क त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, आणि इलेक्ट्रिक स्पार्क प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतंय की जे इन्सुलेशन आहे तर ते इन्सुलेशन त्या ठिकाणी ब्रेक होतंय. ओके, आणि इन्सुलेशन ब्रेक झाल्यामुळे काय होतंय की त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं, फॉल्ट त्या ठिकाणी होतोय. ओके, दोन लाईन मध्ये फॉल्ट होऊ शकतो किंवा लाईन टू ग्राउंड फॉल्ट सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके, तर मेनली त्यामध्ये जे काही केबल्स वगैरे आहेत, ओके, तर त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्जमुळे काय होतं की जे काही इन्सुलेशन वगैरे जे आहे तर ते त्या ठिकाणी ब्रेक होत आहे. ओके, त्याच पद्धतीने जे काही टर्मिनल्स आहेत, केबलचे टर्मिनल्स वगैरे जे आहेत, ओके, तर त्या टर्मिनल्सला त्या ठिकाणी सुद्धा पार्शियल डिस्चार्ज होतोय. ओके, त्याचबरोबर केबलचे जे काही जॉईंट्स वगैरे असतील, ओके, त्या जॉईंट्स मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होत असतं. ओके, देन हे बसबार आहेत. ओके, या बसबार मध्ये सुद्धा काय होतंय की त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होते. ओके, आणि तो पार्शियल डिस्चार्ज झाल्यामुळे या ठिकाणी जो काही बसबार आहे, ओके, तर तो या ठिकाणी खराब झालेला आहे. ओके, नॉर्मल जो बसबार आहे तो या पद्धतीने राहतो. ओके, आणि पार्शियल डिस्चार्जमुळे या पद्धतीने या ठिकाणी जो काही बसबार आहे तो या ठिकाणी खराब झालेला आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणची जी काही कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती कंडक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॉपर राहत नाही. ओके, प्रॉपर्टी ज्या आहेत तर त्या या ठिकाणी कमी होतात. ओके, जे काही कंडक्टिंग प्रॉपर्टीज आहेत बसबारच्या, ओके, तर त्या या ठिकाणी कमी होतात आहे. ओके, पार्शियल डिस्चार्ज जो आहे, ओके, तर वेगवेगळे स्विच गिअर, ओके, त्यानंतर जे काही इन्सुलेटर्स आहेत, ओके, त्या इन्सुलेटर मध्ये केबल जॉईंट्स मध्ये केबल टर्मिनल जे आहेत त्या ठिकाणी किंवा ट्रान्सफॉर्मर बुशिंग्स वगैरे जे आहेत, ओके, किंवा ट्रान्समिशन लाईनचे जे काही इन्सुलेटर वगैरे असतात तर त्या ठिकाणी हा पार्शियल डिस्चार्ज होत असतो. ओके, तर तो कशा पद्धतीने होतोय एक ऑब्झर्व करा. या ठिकाणी पहा. ओके, ओके, तर यामध्ये लक्षात आले. आता या ठिकाणी पहा की या ठिकाणी हे जे स्विच गिअर आहेत, ओके, तर ह्या स्विच गिअर मध्ये या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. यामध्ये ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला इथं या ठिकाणी दिसत असेल. ओके, हे जे काही स्विच गिअर आहेत, ओके, या ठिकाणी जे काही कनेक्शन टर्मिनल्स वगैरे जे आहेत तर त्या ठिकाणी काय होतंय की या पद्धतीने पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होतोय. ओके, आणि नॉईज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय पहा. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर जे काही बुशिंग्स आहेत, ओके, तरी त्या बुशिंग मध्ये पहा या ठिकाणी जे इन्सुलेशन आहे तर या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज या ठिकाणी होतोय. ओके, आणि त्यावेळेस काय होतं की एक नॉईज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, त्याचबरोबर जे इन्सुलेटर आहे ट्रान्समिशन लाईनचे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी सुद्धा काय होतं की ह्या इन्सुलेशन मध्ये काय होतंय की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होतोय. की ज्यावेळेस काय होतं की या ठिकाणी जे काही कंडक्टिंग लाईन्स आहेत त्या तर त्यामध्ये जे काही व्होल्टेज लेवल जी आहे, ओके, ती व्होल्टेज लेवल हे जे इन्सुलेशन आहे ह्या इन्सुलेशनच्या ब्रेकडाऊन स्ट्रेन जी आहे त्यापेक्षा जर जास्त असेल, ओके, तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे पार्शियल डिस्चार्ज वगैरे त्या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर हे
अंडरग्राऊंड केबल्स असतील तर त्यामध्ये जर जॉईंट्स वगैरे असतील तर त्या जॉईंट्स मध्ये या ठिकाणी काय होतं की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होतोय. ओके ओके या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके या पद्धतीने काय होतं की पार्शियल डिस्चार्ज जो आहे ओके तर तो त्या ठिकाणी होत असतो. आणि जे काही मॅक्झिमम ब्रेकडाऊन वगैरे जे आहे सिस्टीम मध्ये तर ते मॅक्झिमम ब्रेकडाऊन हे पार्शियल डिस्चार्जमुळे त्या ठिकाणी होत असतात. ओके तर मेनली काय होतं की जे इन्सुलेशन वगैरे जे आहे ओके तर ते त्यामध्ये वॉइड्स वगैरे असतील किंवा डिफेक्टिव्ह जर असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतं. त्याचबरोबर जे आता ऑइल आपण यूज करतोय ओके ट्रान्सफॉर्मर मध्ये ऍज अ इन्सुलेशन म्हणून ओके त्यामध्ये जर एअर बबल्स जर असतील ओके तर त्यामुळे सुद्धा काय होतं की त्या एअर बबल मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होत असतो. ओके आता मेन की कुठे कुठे हा पार्शियल डिस्चार्ज जो आहे तर तो कुठे कुठे होत असतो. तर पार्शियल डिस्चार्ज हा केबल्स असतील त्यानंतर ट्रान्सफॉर्मर सर्किट ब्रेकर आपले इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर जे आहेत सीटीपीटी देन स्विच गिअर इन्सुलेटर्स बुशिंग्स जनरेटर मोटर सर्ज अरेस्टर कॅपॅसिटर्स ओके तर हे वेगवेगळे जे इक्विपमेंट्स आहेत ओके तर त्यामध्ये काय होतं की हा पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होत असतो. ओके तर इथपर्यंत समजले व्यवस्थित सर्वांना की पार्शियल डिस्चार्ज कशा पद्धतीने होतं ते. हो सर. ओके आता हा जो पार्शियल डिस्चार्ज जो आहे ओके आता तो आपल्याला डिटेक्ट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके की पार्शियल डिस्चार्ज कुठे होतोय कशामुळे होतोय ओके कुठले इन्सुलेशन असेल जे खराब झालं असेल ओके किंवा कुठले जे ट्रान्समिशन टॉवरचे जे इन्सुलेटर्स आहेत ते असतील किंवा ट्रान्सफॉर्मर बुशिंग्स असतील ओके किंवा सीटीपीटी यांचे टर्मिनल जे असतील किंवा केबलचे टर्मिनल्स जे असतील ओके तर कोणत्या ठिकाणी हा पार्शियल डिस्चार्ज होतोय तर तो डिटेक्ट करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे जेणेकरून आपण जे टर्मिनल्स वगैरे जे असतील किंवा जे खराब इन्सुलेटर्स जे असतील तर ते आपण त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतोय. ओके आणि जो काही ब्रेकडाऊन वगैरे होणार असेल तर तो ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होणार नाही. ओके तर हा पार्शियल डिस्चार्ज जो आहे तर तो डिटेक्ट करण्यासाठी ह्या मेथड्स आहेत. ओके या मेथड्स यूज करून आपण काय करू शकतो की पार्शियल डिस्चार्ज जो आहे तर तो त्या ठिकाणी डिटेक्ट करू शकतो. ओके तर त्यामध्ये मेनली कॅपॅसिटिव्ह मेथड एक आहे त्यानंतर इंडक्टिव्ह मेथड एक आहे आणि एक अकॉस्टिक म्हणजेच काय की अल्ट्रासोनिक इमिशन मेथड. ओके अल्ट्रासोनिक साऊंड या ठिकाणी यूज केले जातात या मेथडमध्ये. ओके आता कॅपॅसिटिव्ह मेथड जी आहे तर ती कुठे यूज केली जाते फॉर अनशिल्डेड कॉम्पोनंट्स. ओके आता अनशिल्डेड म्हणजेच काय की आपण पाहतो की केबल वगैरे जे आहे तर त्या केबलवरती जे इन्सुलेशन आहे त्या इन्सुलेशनच्या मध्ये काय असतं की एक मेटल किंवा एक शीट त्या ठिकाणी यूज केलेले असतात. ओके आणि त्यानंतर पुन्हा इन्सुलेशन आणि त्यानंतर पुन्हा कंडक्टर असतात इनर साइडला. ओके तर ते झाले शिल्डिंग. ओके शिल्ड त्या ठिकाणी राहतं. ओके तर जी कॅपॅसिटिव्ह मेथड आहे ती अनशिल्डेड कॉम्पोनंट जे आहेत ओके तर त्यासाठी यूज केले जातं मेनली. आणि जे इंडक्टिव्ह मेथड जी आहे तर ती ज्या ठिकाणी मेटल एनक्लोज कॉम्पोनंट्स असतील ओके की ज्या ठिकाणी मेटलचं एन्क्लोजर त्या ठिकाणी असेल ओके तर त्या ठिकाणी इंडक्टिव्ह मेथड यूज केली जाते. ओके आता कॅपॅसिटिव्ह मेथड जी आहे ओके तर ती टाईप जे काही ट्रान्सफॉर्मर वगैरे असतील ओके तर त्या ठिकाणी त्यामध्ये जो काही पार्शियल डिस्चार्ज वगैरे होत असेल ओके ते ट्रान्सफॉर्मरचे जे काही बुशिंग्स वगैरे असतील ओके बुशिंग्स त्या ठिकाणी ते इन्सुलेटर असतात. ओके बुशिंग सर्वांनी पाहिले असतील ट्रान्सफॉर्मरचे तर ते ऍज अ इन्सुलेटर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ओके तर त्या ठिकाणी सुद्धा काय होतं की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होत असतो. ओके देन इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर सीटीपीटी जे आहेत ओके तर त्यामध्ये जो काही पार्शियल डिस्चार्ज आहे ओके तर तो डिटेक्ट करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतोय. त्याचबरोबर जे काही स्विच गिअर आहेत ओके कंट्रोलिंगसाठी तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतोय की कॅपॅसिटिव्ह मेथड जी आहे ओके तर ती मेथड त्या ठिकाणी यूज करतोय. ओके त्यानंतर इंडक्टिव्ह मेथड. ओके आता ही इंडक्टिव्ह मेथड जी आहे
तर ती कुठे यूज करतो आपण, की ज्या ठिकाणी मेटल एन्क्लोजर असतील, ओके, जे काही आपले इक्विपमेंट किंवा कॉम्पोनंट असतील ते जर मेटल एन्क्लोज केलेले असतील तर त्या ठिकाणी आपण इंडक्टिव्ह मेथड यूज करतोय. ओके, त्यामध्ये शिल्डेड केबल्स अँड कॉम्पोनंट्स, ओके, जे काही केबल्स आहेत ज्या शिल्डेड म्हणजेच काय की तुम्ही कट सेक्शन पाहिले असतील केबलचे, ओके, जे काही हेवी व्होल्टेज आहे, हाय व्होल्टेज आहे, तर त्यासाठी ज्या केबल्स यूज केले जातात तर त्यामध्ये इनर साईडला मेन कंडक्टर्स असतात, ओके, आणि कंडक्टरच्या वरती काय राहतं, इन्सुलेशन राहतं, आणि त्यानंतर त्यावरती पुन्हा काय राहतं की मेटलचं एक शीट राहते किंवा मेटल वायर्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात, आणि त्यानंतर पुन्हा त्यावरती इन्सुलेशन यूज केलेलं आहे. ओके, तर त्या ठिकाणी आपण इंडक्टिव्ह मेथड यूज करतोय. देन ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर जे आहे, ओके, त्या ठिकाणी आपण इंडक्टिव्ह मेथड यूज करतोय. त्याचबरोबर जे काही रोटेटिंग ॲपरेटस आहेत, जसे की आपले मोटर्स आणि जनरेटर जे आहेत, ओके, तर त्यामध्ये जो काही पार्शियल डिस्चार्ज होत असेल, ओके, तर तो डिटेक्ट करण्यासाठी आपण ही इंडक्टिव्ह मेथड त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, त्यानंतर जी अल्ट्रासोनिक किंवा अकॉस्टिक इमिशन मेथड आहे, ओके, तर यामध्ये काय केलं जातं की अल्ट्रासोनिक जे साऊंड जे आहेत, ओके, तर ते अल्ट्रासोनिक साऊंड त्या ठिकाणी डिटेक्ट केले जातात. ओके, आणि त्यावरून जो काही पार्शियल डिस्चार्ज जो आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी डिटेक्ट केला जातो. ओके, आता आपण आता जस्ट व्हिडिओ पाहिला, ओके, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं ज्यावेळेस पार्शियल डिस्चार्ज होत असतो. ओके, तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं की एक प्रकारचा साऊंड किंवा एक नॉईज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. ओके, तर तो त्या ठिकाणी डिटेक्ट केला जातो या मेथडने. ओके, तर त्यामध्ये ड्राय किंवा ऑइल ट्रान्सफॉर्मर जे दोन्ही आहेत, ओके, ड्राय टाईपचे किंवा ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर आहेत, ओके, त्या ठिकाणी सुद्धा आपण ही मेथड यूज करतोय. त्याचबरोबर स्विच गिअर, देन अनशिल्डेड केबल्स, ओके, तर या ठिकाणी आपण ही अकॉस्टिक किंवा जी अल्ट्रासोनिक इमिशन मेथड आहे, ओके, तर ती त्या ठिकाणी यूज केली जाते. ओके, आता यामध्ये पहा की जी फर्स्ट मेथड आहे कॅपॅसिटिव्ह मेथड. ओके, तर या ठिकाणी काय आहे की ही ट्रान्सफॉर्मर कॉईल आहे, ओके, आणि या कॉईलमध्ये पहा या ठिकाणी फ्लो किंवा काही इन्सुलेशन वगैरे जे आहे, ओके, तर ते इन्सुलेशन त्या ठिकाणी जर खराब वगैरे असेल, ओके, त्या ठिकाणी काय होतं की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होईल. ओके, तर त्या पार्शियल डिस्चार्ज डिटेक्ट करण्यासाठी आपण काय केलं की कॅपॅसिटिव्ह मेथडमध्ये काय केलं जातं की या ठिकाणी हा कॅपॅसिटिव्ह सेन्सर त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके, आता हा कॅपॅसिटिव्ह सेन्सर काय करतो की यामध्ये जो काही पार्शियल डिस्चार्ज होतोय, ओके, तर तो पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी डिटेक्ट करण्याचं, सेन्स करण्याचं काम हा कॅपॅसिटर त्या ठिकाणी करतोय. ओके, आणि जे सिग्नल्स आहेत तर ते सिग्नल या ठिकाणी जो काही डिटेक्टर आहे त्या डिटेक्टरने ते सिग्नल्स जे आहेत, ओके, ते सिग्नल्स त्या ठिकाणी कलेक्ट केले जातात. ओके, आणि ते कलेक्ट केल्यानंतर जी काही सिस्टीम वगैरे असेल, ओके, कम्प्युटराइज सिस्टीम, ओके, तर त्या ठिकाणी हे जे काही पार्शियल डिस्चार्ज आहे, ओके, तर तो किती होतोय, किती प्रमाणात आहे, ओके, तर तो टोटली या सिस्टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी मॉनिटर करता येतो किंवा डिटेक्ट करता येतो. ओके, यामध्ये मेनली काय केलेलं आहे की कॅपॅसिटिव्ह सेन्सर्स या ठिकाणी यूज केलेले आहे. ओके, आणि जे काही पार्शियल डिस्चार्ज आहे, ओके, तर तो या ठिकाणी सेन्स केला जातो त्या ठिकाणी. त्यानंतर हे डिटेक्टर आहेत, ओके, त्यानंतर तो डिटेक्ट केला जातो, आणि त्यानंतर जे काही आपलं सिस्टीम आहे, ओके, तर त्या सिस्टीम वरती टोटल आपल्याला जे काही पार्शियल डिस्चार्ज होते, ओके, तर तो या ठिकाणी आपल्याला शो केला जातो. ओके, त्याचा रिझल्ट जो काय आहे, ओके, आउटपुट जे आहे तर ते या ठिकाणी शो केले जाईल. ओके, सिस्टीम वरती. त्यानंतर जी इंडक्टिव्ह मेथड आहे, ओके, तर यामध्ये काय की इंडक्टिव्ह सेन्सर या ठिकाणी यूज केला जाईल. ओके, मेनली या ठिकाणी इंडक्टिव्ह सेन्सर बसवलेला आहे. ओके, आता यामध्ये शिल्डेड कंडक्टर आहेत. ओके, आता या ठिकाणी पहा हे जे कंडक्टर आहेत, ओके, या कंडक्टरचं जे काही शिल्ड आहे, ओके, थोडक्यात जे काही मेटल वायर्स वगैरे असतील, ओके, इन्सुलेशनच्या वरती, तर त्या काय केलेल्या आहेत या ठिकाणी ग्राउंड केलेल्या आहेत. ओके, या ठिकाणी मेन कंडक्टर आहेत. ओके, आणि हे आउटर साइडने जे आहेत, ओके, सर्क्युलर, तर हे या ठिकाणी इन्सुलेशन आहे. ओके, आता यामध्ये काही डिफेक्ट किंवा वॉइड वगैरे असतील, ओके, तर त्यामुळे काय होतं की या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होते. ओके,
आणि तो काय केला जातो, हे जे काही इंडक्टिव्ह सेन्सर्स आहेत, ओके, तर हे इंडक्टिव्ह सेन्सर्स त्या ठिकाणी काय करतात, हा पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी डिटेक्ट करतात, ओके, सेन्स करतात आणि ते सिग्नल जे आहे तर हे सिग्नल ह्या सिस्टीमला प्रोव्हाइड केले जातात आणि या ठिकाणी आपल्याला टोटल रिझल्ट जे आहेत, ओके, तर ते रिझल्ट आपल्याला या ठिकाणी या सिस्टीम वरती शो केले जातात. ओके, त्यानंतर जी अकॉस्टिक किंवा अल्ट्रासोनिक इमिशन मेथड आहे, ओके, तर यामध्ये काय केलं जातं की या ठिकाणी जो काही साऊंड वगैरे जो काही प्रोड्यूस होतोय, जो नॉईज वगैरे प्रोड्यूस होतोय, तर तो नॉईज काय केला जातो की जे काही अल्ट्रासोनिक साऊंड जे आहेत, ओके, तर ते या ठिकाणी काय केले जातात, सेन्स केले जातात. ओके, या ठिकाणी सेन्सर बसवलेले आहेत, ओके, जे की अल्ट्रासोनिक साऊंड जे आहेत, ओके, तर ते साऊंड या ठिकाणी डिटेक्ट करण्याचं काम करतात आणि ते डिटेक्ट केलेले साऊंड जे आहेत, ओके, तर हे साऊंड जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. ओके, आणि त्यावरती आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी शो होतो. ओके, या ठिकाणी बस बार आहे, ओके, तर या बस बार मध्ये पार्शियल डिस्चार्ज वगैरे होत असेल, ओके, ज्या ठिकाणी आपण समजा बस बार एखाद्या ठिकाणी फिक्स करतोय, कंट्रोल पॅनल वगैरे जे असतील किंवा मेन लाईन वगैरे जे आहेत, ओके, त्या ठिकाणी जे बस बार आहेत, ओके, तर त्यांना सपोर्टिंग स्ट्रक्चरवरती आपण काय करतो की इन्सुलेटर्स त्या ठिकाणी बसवतोय. ओके, तर त्या इन्सुलेटर मध्ये काय होतं की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी होत असेल, ओके, आणि त्यामध्ये काय होतं की नॉईज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय, एक प्रकारचा साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. ओके, तर तो साऊंड या ठिकाणी सेन्स केला जातो आणि त्यावरून ही जी काही पार्शियल डिस्चार्ज आहे, ओके, तर तो पार्शियल डिस्चार्ज या ठिकाणी डिटेक्ट केला जातो. ओके, तर ह्या मेन मेथड्स आहेत. ओके, ह्या मेथड्स यूज करून आपण जो काही पार्शियल डिस्चार्ज जो आहे, ओके, तर तो पार्शियल डिस्चार्ज आपण या ठिकाणी डिटेक्ट करू शकतो. ओके, तर ह्या मेन मेथड्स आहेत पार्शियल डिस्चार्ज जो आहे, ओके, तर ते डिटेक्ट करण्यासाठी. ओके, कॅपॅसिटिव्ह मेथड, इंडक्टिव्ह मेथड आणि अकॉस्टिक किंवा अल्ट्रासोनिक इमिशन मेथड. ओके, ओके, आता पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके, आता आपल्याला माहिती आपण पाहिलं की सिस्टीम मध्ये जे काही 80%, 80 to 85% जे काही फॉल्ट वगैरे होतात किंवा ब्रेकडाऊन वगैरे जे होतात, तर ते ह्या पार्शियल डिस्चार्जमुळे होतात. ओके, जे काही मेनली ब्रेकडाऊन्स होतात सिस्टीम मध्ये, ओके, सबस्टेशन मध्ये असू द्या, ओके, तर ते मेनली काय होतात की या पार्शियल डिस्चार्जमुळे होत असतात. ओके, त्यामुळे हा पार्शियल डिस्चार्ज जो आहे तर तो डिटेक्ट करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, आणि ज्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज वगैरे होत असेल तर तो त्या ठिकाणी जे काही इन्सुलेशन वगैरे असतात, ओके, किंवा इन्सुलेटर असतील जे खराब वगैरे झाले असतील, ओके, तर ते त्या ठिकाणी रिप्लेस करणं गरजेचं आहे. ओके, तर हे पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग जे आहे, ओके, तर ते कशा पद्धतीने केलं जातं, तर प्रोसेस काय आहे ती पाहूया. ओके, तर यामध्ये मेनली काय आहे की अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी टेक्नॉलॉजी जी आहे, ओके, तर ती या ठिकाणी यूज केली जाते. ओके, partial discharge monitoring system operate on the principle of ultra high frequency technology for gas insulated substation. ओके, आता जे काही आपले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहेत, ओके, तर त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग साठी काय केलेलं आहे की या ठिकाणी मेनली हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी या ठिकाणी डिटेक्ट किंवा ती डिटेक्ट करण्याची टेक्नॉलॉजी जी आहे, ओके, तर ती मेनली या ठिकाणी यूज केली जाते. ओके, पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग साठी. ओके, आता यामध्ये काय, इन दिस मेथड द करंट पल्स विथ विच फॉर्म द पार्शियल डिस्चार्ज ॲज ए कंपॅरेटिव्हली इन सिग्निफिकंटली शॉर्ट टाइम राईज. ओके, आता जे काही पार्शियल डिस्चार्ज होते, ओके, तर तो ज्यावेळेस करंट सिस्टीम मधून फ्लो होतोय, ओके, किंवा करंट पल्स किंवा करंटचे सिग्नल, थोडक्यात करंट त्या ठिकाणावरून ज्यावेळेस फ्लो होतोय तर त्यावेळेस काय होतं की सिस्टीम मध्ये काय होतं की पार्शियल डिस्चार्ज जो आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, दिस रायझिंग एजेस ऑफ दिस पल्स एक्साइड दी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन चेंबर. ओके, आता ज्यावेळेस शॉर्ट टाइम साठी हा करंट त्या ठिकाणी फ्लो होईल तर त्यावेळेस काय होतं की पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, आणि पार्शियल डिस्चार्ज प्रोड्यूस झाल्यानंतर काय होतं की जे काही चेंबर्स आहेत
किंवा मेटल एन्क्लोजर आपण पाहतो की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये टोटल चेंबर्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, मेटलचे. तर त्यामध्ये हे पल्स जे आहेत, ओके, तर ते पल्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. ओके, पार्शियल डिस्चार्ज आहे. ओके, तर त्यामुळे जे काही नॉईज किंवा जे काही पल्स आहे, ओके, तर ते पल्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. ओके, okay, in rising edges of this pulse excite the gas insulated substation chamber into multiple resonance at frequencies of up to at least some gigahertz. ओके, तर यामुळे काय होतं की एक रेझोनन्स तयार होतं. आता ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस एक साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. ओके, आपण व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केलंय की त्या ठिकाणी एक प्रकारचा नॉईज त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. ओके, आणि तो नॉईज प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं की एक प्रकारचा रेझोनन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. ओके, आणि रेझोनन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होते तर त्यामध्ये काय राहते, फ्रिक्वेन्सी राहते. ओके, फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. ओके, आणि ती जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती कशामध्ये राहते तर गिगाहर्ट्झ मध्ये राहते. ओके, तुम्ही ट्युनिंग फोर्क 12वी सायन्स मध्ये फिजिक्स प्रॅक्टिकलला वगैरे तुम्ही पाहिलं असेल, एक ट्युनिंग फोर्क राहतो. ओके, तो रबर पॅड वरती आपण ज्यावेळेस हॅमर करतो तर त्यावेळेस पहा की त्यामध्ये एक रेझोनन्स तयार होतो आणि रेझोनन्स तयार झाल्यामुळे त्यामध्ये फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होते. ओके, तो एक्सपेरिमेंट आठवत असेल तुम्हाला. ओके, त्याच पद्धतीने काय होतं की जे काही चेंबर्स आहेत, ओके, एन्क्लोजर आहेत, तर त्यामध्ये तुम्ही पहा की एक रेझोनन्स, एक प्रकारची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. तुम्ही मेटलचे पोल पाहिले असतील. ओके, जे काही टोटल मेटलचे पोल वगैरे आहेत. ओके, किंवा पाईप वगैरे तुम्ही पाहिले असतील आणि त्यावरती जर तुम्ही हॅमरने जर हे केलं, ओके, हॅमर त्यावरती जर हाणला, ओके, तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये एक प्रकारचा आवाज प्रोड्यूस होतोय. ओके, आणि त्यामध्ये एक प्रकारचं रेझोनन्स तयार होतं. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही एखाद्या पाईपवरती, मेटलच्या पाईपवरती जर तुम्ही हॅमर असेल किंवा कुठलाही दुसऱ्या मेटलने जर तुम्ही त्यावरती हॅमरिंग जर केलं तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये एक प्रकारचं रेझोनन्स प्रोड्यूस होतं. ओके, हे सर्वांनी ऑब्झर्व केलं असेल. तर त्यामध्ये काय राहते, त्या रेझोनन्स मध्ये फ्रिक्वेन्सी राहते. ओके, तर ही फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी मेनली डिटेक्ट केली जाते आणि ती फ्रिक्वेन्सी जी तर ती गिगाहर्ट्झ मध्ये राहते. ओके, although the duration of the current pulse is less than a few nanosecond, the microwave resonance pulse for a relatively long tune typically microsecond. ओके, आता यामध्ये जो काही आपण शॉर्ट करंट त्या ठिकाणी किंवा करंटचे पल्सेस वगैरे आपण त्या ठिकाणी सेंड करतोय तर त्यावेळेस काय होतं की आपण खूप नॅनो सेकंडसाठी आपण त्या ठिकाणी ते सिग्नल जे आहेत, ओके, तर ते सिग्नल त्या ठिकाणी आपण सेंड करत असतो. ओके, करंटचे पल्स जे आहेत. ओके, पण ते सेंड केल्यानंतर ते जे काही मेटल चेंबर्स आहेत, ओके, तर त्या मेटल चेंबरमध्ये जो काही साऊंड प्रोड्यूस होते तर तो जास्त वेळासाठी राहतो. ओके, तर तो मायक्रो सेकंड मध्ये राहतो. ओके, करंट आपण जरी थोड्या वेळासाठी जरी दिला तरी त्यामध्ये जो काही नॉईज वगैरे प्रोड्यूस होईल तर तो जास्त वेळासाठी त्या ठिकाणी राहतो. ओके, तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही पाईपवरती जर हॅमरिंग जर केलं तर त्यावेळेस त्याचा जो काही आवाज आहे, ओके, तर तो बराच थोडा तुम्ही पाहिलं असेल की जास्त वेळासाठी तो असा तुम्हाला आवाज त्या ठिकाणी ऐकू येतो. ओके, तर त्याच पद्धतीने हे करंटचे पल्सेस आपण जरी फ्यू नॅनो सेकंड साठी जरी पाठवले असतील तरी त्यामध्ये जो काही आवाज प्रोड्यूस होतो किंवा जो काही ट्यून तयार होते तर ती काही मायक्रो सेकंड मध्ये राहते. ओके, दे मे readily be picked by UHF. Okay, ultra high frequency couplers or partial discharge sensor fitted either side of the gas insulated substation chamber. ओके, आता यामध्ये जे काही साऊंड वगैरे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय. ओके, तर हा साऊंड कशा तो जो आहे तर त्या ठिकाणी आपण UHF कपलर जे आहेत, ओके, तर त्या कपलर्स किंवा पार्शियल डिस्चार्ज सेन्सर जे आहेत, ओके, त्या सेन्सरने काय केले जातात, हे पिकअप म्हणजेच काय की त्या ठिकाणी कॅप्चर केले जातात. ओके, तर या पद्धतीने जे काही पार्शियल डिस्चार्ज आहे, ओके, तर तो या ठिकाणी आपण मॉनिटर करू शकतो. ओके, आलं लक्षात, पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके,
यामध्ये मेनली काय की अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी टेक्नॉलॉजी आहे. ओके, तर ती या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, तर हे पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग हे समजलंय का? समजलं. ओके. हो सर. ओके, आता मेन की पार्शियल डिस्चार्ज. ओके, पार्शियल डिस्चार्ज कुठे कुठे होतो, कशा पद्धतीने होतो. ओके, आणि तो डिटेक्ट करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत. ओके, ते आपण मेनली या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे मेंटेनन्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके, आता गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे आहे, ओके, तर त्याचं मेंटेनन्स करताना कशा पद्धतीने मेंटेनन्स केला जातो, त्याचबरोबर त्याची काळजी कशा पद्धतीने आपण घेतली पाहिजे मेंटेनन्स करत असताना. ओके, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर त्यामध्ये काय फर्स्ट आहे एम्प्लॉय दी ऑथराइज पर्सनल. ओके, आता ज्यावेळेस काही मेंटेनन्स वगैरे असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय की ऑथराइज पर्सन जे आहे, ओके, तर ते पर्सन त्या ठिकाणी एम्प्लॉय म्हणजेच काय की त्या कामासाठी जे मेंटेनन्स वर्क आहे, ओके, त्या मेंटेनन्स वर्कसाठी आपण जे काही ऑथराइज पर्सन आहेत, ओके, त्यांनाच त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर डिफाईन अँड डिस्कस इन ऍडव्हान्स दी मेंटेनन्स टू बी परफॉर्म अँड द रिलेटिव्ह हेझार्ड्स. ओके, आता कुठलाही मेंटेनन्स करत असताना तर तो मेंटेनन्स करायच्या आधी आपण तो कशा पद्धतीचा मेंटेनन्स आहे, ओके, त्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, तर यावरती आधी डिस्कशन होणं गरजेचं आहे आणि त्यावरती चर्चा त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. ओके, की आपल्याला मेंटेनन्स मध्ये की हा मेंटेनन्स ऍक्च्युली कशामुळे प्रोड्यूस झालेला आहे. ओके, तर तो त्यावरती त्या ठिकाणी मेनली चर्चा करणं गरजेचं आहे. ओके, कोणताही मेंटेनन्स करायच्या अगोदर. ओके, त्यानंतर प्रॉपर फॉर्मॅटेड रेकॉर्ड शीट्स टू बी प्रिपेअर्ड. ओके, आता मेंटेनन्स करत असताना आपल्याला समजा इक्विपमेंट्स असतील तर ते कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत, त्यांचं कशा पद्धतीने आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे. ओके, आणि ते रेकॉर्ड जे आहे, ओके, तर ते कशा पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे, तर ती शीट आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, प्रॉपर एका फॉर्मॅटमध्ये आपण ते जे काही मेंटेनन्स आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ओके, ऑन पेपर. त्यानंतर यूज पार्ट्स ओनली सप्लाइड बाय ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. ओके, आता जे काही आपल्या सबस्टेशन मध्ये जे काही इक्विपमेंट्स वगैरे असतील, ओके, त्यांचा मेंटेनन्स करायचा असेल, काही खराब वगैरे जर झाले असतील आणि आपल्याला त्या ठिकाणी जर काही पार्ट्स जर रिप्लेस करायचे असतील, ओके, तर ते रिप्लेस करत असताना जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ओके, मेनली, तर ते मॅन्युफॅक्चरचे जे काही ओरिजिनल पार्ट्स आहेत तेच त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. ओके, आता त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ओके, ते मॅन्युफॅक्चरिंग साठी वेगवेगळे कंपनी वगैरे तुम्ही ऐकले असतील. ओके, सिमेंट्स वगैरे आहेत, L&T आहेत. ओके, तर वेगवेगळे आहेत. तर समजा ज्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे, ओके, किंवा ज्या कंपनीचे इक्विपमेंट्स आहेत, तर त्या कंपनीचेच आपण ओरिजिनल प्रॉडक्ट जे आहे, ओके, तर ते त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. ओके, then it is necessary to identify the equipment which is required to be maintained. Okay, and ensure that it is in de-energized or degas condition. Okay, आता जे इक्विपमेंट आपल्याला ज्यांचा मेंटेनन्स करायचा आहे, ओके, तर ते इक्विपमेंट मेनली सर्वात अगोदर काय की ते डिटेक्ट करणं त्या ठिकाणी किंवा आयडेंटिफाय करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, आणि आयडेंटिफाय केल्यानंतर ते इक्विपमेंट जे आहेत तर ते डिएनर्जराइज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिगॅस करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, आता एखादं समजा सर्किट ब्रेकर वगैरे असेल, ओके, त्याचा मेंटेनन्स वगैरे करायचा असेल, ओके, तर त्यावेळेस काय महत्वाचं आहे की त्याची जो सर्वात आधी डिएनर्जराइज करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये जो काही गॅस वगैरे फिलअप केलेला असेल तर तो त्या ठिकाणी रिलीज करणं गरजेचं आहे. ओके, then it is
essential to make sure that the equipment is earth on all side of the work zone. ओके, आता ज्यावेळेस आपल्याला मेंटेनन्स करायचा असेल तर त्यावेळेस काय की जे काही इक्विपमेंट आहेत किंवा जे काही इक्विपमेंट सिक्वेन्स जो आहे कनेक्ट केलेला, ओके, तर ते दोन्ही साईडने अर्थ करणं गरजेचं आहे. ओके, इथे लक्षात, म्हणजे आता एखादं सर्किट ब्रेकर आहे किंवा करंट ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, तर त्याचा मेंटेनन्स आपल्याला करायचा असेल तर दोन्ही साईडने तो अर्थ करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, जेणेकरून जो काही लिकेज करंट वगैरे असेल, ओके, तर तो लिकेज करंट अर्थ केला जाईल. ओके, the work zone should be barricaded and operator should have necessary protective clothing and recommended safety devices. ओके, आता ज्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स करायचा आहे, ओके, तर त्या ठिकाणी बॅरिगेटेड स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे त्या ठिकाणी बाउंड्री त्या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर जो कोणी ऑपरेटर असेल, ज्या ठिकाणी मेंटेनन्स त्या ठिकाणी करणार असेल, ओके, तर त्यांना त्या ठिकाणी महत्वाचं जे काही प्रॉपर किंवा प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग वगैरे जे आहे, ओके, कपडे वगैरे जे आहे, ओके, इन्सुलेटिंग किंवा प्रोटेक्टिंग युनिफॉर्म त्या ठिकाणी असतो. ओके, तर तो असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही सेफ्टी डिव्हाइसेस वगैरे आहे, ओके, तर ते सेफ्टी डिव्हाइस त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. ओके, then it is required to be ensure that necessary maintenance equipment such as slings, platform, scaffolding and electrical equipment or tools are in proper shape. ओके, आता ज्यावेळेस आपल्याला मेंटेनन्स करायचा आहे, ओके, तर त्यावेळेस जे काही मेंटेनन्स साठी लागणारे इक्विपमेंट वगैरे जे आहेत, ओके, तर ते प्रॉपर कंडिशन मध्ये वगैरे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, जे काही इक्विपमेंट किंवा टूल्स वगैरे आपण यूज करतोय, ओके, तर ते व्यवस्थित कंडिशन मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, तर हा झाला मेंटेनन्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके.